लालसर झालाय आणि आता यामध्ये थोडं टॅमॅटो आणि हळद चटणी वगैरे याचा आणि हा ग्रीन मसाला. आता यांना खोबरं वगैरे तर चालत नाही त्यामुळे ग्रीनच केलंय. जे पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी तीळ आणि जिऱ्याचा मसाला केला तो आता इकडे. टॅमॅटो घातलाय, टॅमॅटो थोडा भाजून घ्यायचा आणि आता तांबडा रस्सा करायचा मला. तर इकडे मी टॅमॅटो घातलाय आणि थोडं मऊ झालं ना टॅमॅटो, म्हणजे मऊ होण्यासाठी त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर थोडं मऊ होतं ते. मऊ झालं की त्यामध्ये हळद, धने पावडर, धने पावडर, जिरे पावडर आणि चटणी टाकायची. मसाला टाकायचा मग चटणी नंतर टाकायची. इथं मी हळद घालते, धने पावडर आणि जिरे पावडर नाही मस्त असं घ्यायचं व्यवस्थित. यामध्ये हा मसाला घालायचा. हा मसाला आहे तो मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण त्याची पेस्ट करून घेतली. इतका भारी लागतोय ना हा मसाला केल्यानंतर. हा मसाला मॅजिक मसाला आहे जो की माझ्या नवऱ्याने मला शिकवला आणि इथं आहेत ते उभारलेले बॅक स्टेजला सपोर्ट सिस्टम. हा पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायचा. भाजून म्हणजे शिजवून घ्यायचा. मला येणार. आता इकडं आम्ही तीळ आणि जिऱ्याचा मसाला टाकायला लागलो. तो ग्रीन वाला शिजवून घेतलाय आणि थोडा काढून घेतलाय कारण यांना तीळ वगैरे नाही चालेल त्यामुळे आम्ही तो स्पेशल करतो. म्हणजे पाहुण्यासाठी आणि आमच्यासाठी, ह्यांच्यासाठी फक्त स्पेशल आहे. हो ना सर? कसं आहे असं जोडीदार पाहिजे, प्रत्येक गोष्टीत साथ देणार. असं नको की तू कर बाई आणि मी खातो, हे की नाही हो? सपोर्ट पाहिजे की नाही? कसं आहे. आणि एक सांगतो, नॉनव्हेज बाबतीत मी जास्त म्हणजे मला येत नाही, तसं हे मी शिकवलंय मला नॉनव्हेज कसं बनवायचं. आणि ह्यांना तुम्हाला कोण शिकवलं? त्यांच्या आईनं. खरं त्यांची आई वेगळी करते, म्हणजे तिची करण्याची पद्धत वेगळी आहे माझ्या सासूची आणि ह्यांची जी पद्धत आहे ही वेगळी. त्यामुळे हे स्वतः सगळं शिकल्यात. फक्त भाकरी येत नाही, बाकी सगळं येते. सगळं ऑल. कांदा कटिंग इतका बारीक, म्हणजे तो आपला पावभाजीचा कांदा असतो ना तेवढा बारीक कांदा कट करतो हे ना. मी चटणी टाकायला लागली. मसाला आमचा शिजलाय आणि ते चटणी टाकतोय. मस्त असं. आता हे त्यांचं आहे, म्हणजे ह्यांचं आहे सेपरेट केलेलं आणि त्याची टेस्ट मस्त लागते, जबरदस्त. कशी लागते हो टेस्ट? चला या. मस्त असा मसाला शिजलाय, तेल सुटलंय कडेने, म्हणजे मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. हा जाणार रश्श्यामध्ये. एक मिनिट दाखवतो तुम्हाला.
अशामध्ये घालायचं. सुक्याला काही थोडं असलं तरी चालते, इतकं बास आहे. आणि हा रस्सा आहे आपला, पाणी थोडं वाढवायचं आहे त्याच्यामध्ये. चिकन मसाल्यामध्ये ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं. इकडे आपला मसाल्यामध्ये असे व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा त्याला आणि थोडं शिजू द्यायचं. थोडं पाणी आहे ना ते आटलं पाहिजे. पहिला झाकून द्या. भाकरी करायची. चिकन झाले, रस्सा झाला आणि ह्यांचं स्पेशल चिकन झाले. आता भाकरी करायची. भाकरी झाली की तुम्हाला लगेच बोलवतो जेवायला, नक्की या. चला तर मग आता झालेला आहे रस्सा, त्यानंतर झालेला आहे चिकन, त्यानंतर झालेलं आहे ह्यांचं स्पेशल चिकन आणि आता घेतले मी भाकरी करायला. तर भाकरी झाली की तुम्हाला नक्की बोलवतो जेवायला, नक्की या. तर इकडे माझं आता किचन क्लीन करून झालं आहे आणि मस्त असं क्लीन केलं आहे मी. फ्रेश वाटायला लागले बघून मला आता. आणि संध्याकाळी जर किचन असं केलं असलं तर सकाळी भारी वाटतं, एक एनर्जी येते, पॉझिटिव्ह थिंकिंग येतं